कोल्हापूरची मिसळ भारी पुण्याची की नाशिकची? चला हा मुद्दा बाजूला ठेवूयात, पण मला तर असं वाटतं की मिसळ कुठलीही असू दे ती चमचमीत आणि रुचकरच लागते. कुकरमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, कांदा परतून घ्यायचा, आलं लसूण पेस्ट, हळद घालायची, मोड आलेली मटकी आणि भरपूर पाणी. हे जे भरपूर पाणी आपण घालतो ना, तो झाला त्याचा स्टॉक मिसळसाठीचा आणि त्याचीच चव मिसळला बहारदार लागते. खडे मसाले भाजून त्याचा ताजा ताजा मसाला करायचा. बरं, आता सविस्तर रेसिपी हवी असेल ना तर मिसळ पाव बाय मधुराज रेसिपी सर्च करा, बघायला मिळेल. आपलं जे नवीन चॅनल आहे ना मधुराज रेसिपी, तिथे 10 जणांसाठी ही कोल्हापुरी पद्धतीची मिसळची रेसिपी पोस्ट केली आहे, जाऊन नक्की चेक करा. तेल गरम करून कांदा बारीक चिरला परतवून त्यामध्ये आलं, मिरची, लसूण, कोथिंबीरचा ठेचा, त्यानंतर तयार वाटण आणि ह्या स्टॉक सकट मिसळ. आहा हा, काय बहारदार. आणि त्याचबरोबर गुबगुब पाव देखील आहे की. चला पटकन सबस्क्राईब देखील करा.